असं आहे की हा विषय सुप्रीम कोर्टाने सर्वोच्च न्यायालयाने आपला निर्णय दिल्यानंतर ही बाब सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाप्रमाणे घटना दुरुस्ती 102वी घटना दुरुस्ती झाल्यानंतर कुठल्याही सामाजिक घटकाला बॅकवर्ड ठरवण्याचं मागास ठरवण्याचे सर्व अधिकार आता केंद्र सरकारकडे म्हणजे केंद्राकडे आणि पर्यायाने शेवटी राष्ट्रपतीकडे गेल्याचा निस्पष्ट निर्वाळा हा स्पेसिफिक त्यांनी प्रोसिजर ले डाऊन केली सुप्रीम कोर्ट जजमेंटमुळे. त्यामुळे हे स्पष्ट आहे की 102वी घटना दुरुस्ती झाल्यानंतर आता हे अधिकार राज्याकडे राहिलेले नाही. ते सुप्रीम कोर्ट जजमेंट म्हणत आहे. जजमेंटची आपण जर कॉपी जर नीट वाचली तर त्या कॉपीमध्ये या गोष्टी सगळ्या स्पष्ट झालेल्या आहेत. आणि त्याचबरोबर दुसरा विषय जो अडचणीचा खरा आहे की म्हणजे कुठल्याही आरक्षणाला 50%ची मर्यादा घालून देण्यात आलेली आहे. म्हणजे नो रिझर्वेशन कॅन एक्सीड 50%. या दोन प्रमुख विषय आहेत की ज्याच्यामुळे आता हे विषय केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्याच्या दृष्टिकोनातून आज मी राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आम्ही तिघंही जाऊन पंतप्रधानांना भेटलो आणि पंतप्रधानांना विनंती केली की एकतर घटना दुरुस्ती झाल्यानंतर जोपर्यंत हे जजमेंट सेटिस्फाईड होत नाही सुप्रीम कोर्टचं तोपर्यंत अधिकार तुमचेच आहेत. त्यामुळे तुम्ही हा आमचा विनंती तुम्हाला आहे की आपण ज्या पद्धतीने EWS दिलं 10% आरक्षण हे ओव्हर अँड अबव्ह 50% देऊन इकॉनॉमिकल वीकर सेक्शनचा नवीन प्रवर्ग आपण निर्माण केला. अशाच पद्धतीने आपण घटना दुरुस्ती करायची आवश्यकता तर घटना दुरुस्ती करा, काय कायदेशीर त्याच्या प्रक्रिया पारखी करा आणि मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भातला जो आपल्याकडे अधिकार आज त्या सुप्रीम कोर्टच्या जजमेंटमध्ये आलेला आहे त्या संदर्भामध्ये आपण सकारात्मक पावलं उचलावी अशा प्रकारची विनंती आम्ही पंतप्रधानांना केलेली आहे. दुसरा विषय त्याच्याशी संलग्नच आहे की जोपर्यंत 50%ची मर्यादा ओलांडली जात नाही, ज्या दिवशी आता ओलांडल्या गेली तर मग ते आरक्षण लागू टिकू शकत नाही. त्यामुळे आजच्या दिवशी आजच्या घटकेला 50%ची सिलिंग मर्यादा आहे. त्यामुळे हे सिलिंग असताना तुम्हाला 50%च्या आरक्षण वर देता येत नाही सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे. त्यामुळे ही अट जी आहे किंवा ही जी त्याच्यामध्ये अडथळा निर्माण झाला आहे त्याच्यामुळे तो अडथळा दूर करण्यासंदर्भात सुद्धा केंद्र सरकारने प्रयत्न करावेत अशी आम्ही त्यांना विनंती केलेली आहे. पण नुसते राज्याला अधिकार तुम्ही द्यायचं म्हणता, तुम्ही पिटिशन फाईल केलेलं आहे सुप्रीम कोर्टामध्ये, ते जरी असलं तर राज्याला नुसते अधिकार देऊन फायदा नाही. कारण जोपर्यंत 50% सिलिंगची जी मर्यादा आहे ती दूर होत नाही तोपर्यंत राज्याला आरक्षण देण्यासंदर्भामध्ये खूप मोठी अडचण आहे कायदेशीररित्या. आणि म्हणून दोन्ही मुद्दे हे केंद्र सरकारने लक्ष देऊन त्याच्यामध्ये मार्ग काढण्यासंदर्भात प्रयत्न करावा. विहित कायदेशीर मार्गाने मग ते पार्लमेंट असो किंवा कोर्ट सुप्रीम कोर्ट जे त्यांना सोयीचं असेल त्या पद्धतीने हा विषय त्यांनी हाताळावा अशा प्रकारची विनंती आम्ही त्यांना केलेली आहे. हा त्यातला सगळ्यात महत्त्वाचा निष्कर्ष आहे. आणि दुसरी गोष्ट हे 50% मर्यादा जी आरक्षणाची घातलेली आहे ती फक्त मराठापुरती मर्यादित नाही आहे. OBCच्या राजकीय आरक्षणासंदर्भात सुद्धा राज्याला त्यांनी निर्णय घेतलेला आहे की हे आरक्षणसुद्धा 50% सर्व आरक्षण मिळून SC ST OBC वरचं आरक्षण 50%च्या वर चाललेलं आहे. त्यामुळे ते आरक्षणसुद्धा आता सुप्रीम कोर्टाने क्वॅश केलेलं आहे. त्यामुळे ही मर्यादा ओलांडण्यासंदर्भामध्ये फक्त मराठा समाजच नव्हे तर OBCच्या राजकीय आरक्षणाचा सुद्धा प्रश्न आहे जो सुद्धा घटनेमध्ये योग्य ती दुरुस्ती करून त्या पद्धतीने जसं SC STंना घटनेने हे आहे त्यांना आरक्षण आहे तशाच पद्धतीने OBCचं जे काय राजकीय आरक्षण आहे त्या संदर्भात सुद्धा आवश्यक ती घटना दुरुस्ती करण्यासंदर्भात केंद्र सरकारने प्रयत्न करावा जेणेकरून महाराष्ट्रासहित इतर देशामधली इतर जे राज्य आहेत जिथे जिथे 50%च्या वर ही मर्यादा गेली आहे त्यांनासुद्धा हा प्रश्न निर्माण झालेला आहे. आणि म्हणून दोन्ही विषय OBCचा असो किंवा मराठा समाजाचा असो या दोन्ही ठिकाणचे निर्णय केंद्राकडे आज घटना दुरुस्तीनंतर आलेले अधिकार सुप्रीम कोर्ट जजमेंटमुळे ते केंद्र सरकारने ते लक्षात घेऊन आपले निर्णय तातडीने घ्यावेत अशी विनंती आम्ही केंद्र सरकारला पंतप्रधानांना केलेली आहे. पण विरोधी पक्षाने सरकारने कृती केली तरच केंद्र सरकार काही मदत करू शकते. एकतर भोसले समितीने ज्या शिफारशी केलेल्या आहेत त्यानुसार रिव्ह्यू पिटिशन परत मागासवर्ग आयोग राज्याला स्थापन करायचं आहे. हे न करता तुम्ही थेट पंतप्रधानांकडे मला हे समजत नाही. एक तर रिव्ह्यू पिटिशन दाखल करण्याचा निर्णय आमचा आहेच. राज्य शासनाने मराठा आरक्षणासंदर्भात
सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयाच्या विरोधात रिव्ह्यू व्हावा अशा प्रकारचा आम्ही भोसले समितीच्या रेकमेंडेशनप्रमाणे आम्ही रिव्ह्यू दाखल करणार आहोत. परंतु फक्त रिव्ह्यू पिटिशननी भागत नाही की जोपर्यंत ही मर्यादा जी 50%ची आहे ती शिथिल झाल्याशिवाय तुम्हाला याच्यामध्ये यश मिळणार नाही, वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून आमच्या रिव्ह्यू पिटिशनमध्ये ज्या काही अन्य गोष्टीचा समावेश करायचा आहे, फक्त केंद्र शासनाची रिव्ह्यू पिटिशन जशी आहे तशी उपयोगाची नाही. तर आम्ही राज्याला अधिकार मिळावेत, पण राज्याला अधिकार घेत असताना अन्य ज्या अडचणी आहेत त्यासुद्धा दूर झाल्याशिवाय नुसतं अधिकार घेऊन उपयोग होणार नाही, ही आमची पक्की धारणा आहे. आणि म्हणून त्या पद्धतीने त्या सगळ्या रिव्ह्यू पिटिशनचा निर्णय झाला पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे रिव्ह्यू पिटिशन सुनावणीस येईल, त्याची सुनावणी झाल्यावर निर्णय होईल. याला जी काही कायदेशीर प्रक्रिया आहे याला किती वेळ लागू शकतो हे मी कोणी सांगू शकत नाही. ती शेवटी कोर्टाच्या हातामध्ये आहे. त्यामुळे कोर्टाचा निर्णय जेव्हा होईल तेव्हा होईल. पण कोर्टाचा निर्णय आज तरी हा असं सांगतो की सुप्रीम कोर्ट म्हटलं की घटना दुरुस्तीनंतर आता अधिकार केंद्राकडे आहे. त्यामुळे अधिक वाट न पाहता केंद्राने जबाबदारी स्वीकारावी आणि आलेली जबाबदारी स्वीकारून त्यांनी हा प्रश्न मागे लावण्याकरता सकारात्मक पावलं उचलावी अशा प्रकारची आमची विनंती आम्ही पंतप्रधानांना मी आज बिलकुल शब्द न शब्द मी तुम्हाला जे ते सगळे त्यांच्याकडे मांडलेलं आहे. सकारात्मक मीटिंग झाली. प्राईम मिनिस्टरनी सर्वांचं म्हणणं व्यवस्थितपणे ऐकून घेतलं. मी स्वतः बोललो, अजित पवारही बोलले, सन्मान्य मुख्यमंत्र्यांसुद्धा या मागणी संदर्भात बाकी आणि जवळपास 10-11 मुद्द्यांवर चर्चा प्राईम मिनिस्टरशी मुख्यमंत्र्यांनी केलेली आहे. पंतप्रधान म्हणाले मी माहिती या सर्व गोष्टींमध्ये माहिती घेतो आणि माहिती घेऊन लक्ष घालतो अशा प्रकारचं पंतप्रधान सूत्रवाच केलेलं आहे. त्यामुळे त्यांनी सगळी निवेदनं सर्व जी काही चर्चा झालेली आहे ती लिखित स्वरूपात सगळी पत्र ही चीफ मिनिस्टरनी ही पंतप्रधानांना सुपूर्द केलेली आहे. आणि त्याच्यावर लिखित स्वरूपात आम्ही जेवढे विषय घेतले ते सगळे रायटिंगने दिले आहेत. त्यांनी पंतप्रधान लक्ष घालतील अशी अपेक्षा आहे मला. मराठा समाजाच्या संघटना आहे त्यांचं म्हणणं आहे की या भेटीने काहीच होणार नाही, फक्त हे दाखवण्यासाठी प्रयत्न तर केलं पाहिजे. ज्या संघटना असं बोलत आहेत ते भाजपशी प्रणित संघटना असाव्यात असं माझं मत आहे. कारण की प्रयत्न जेवढे आपल्या हातात प्रयत्न आहेत ते आपण केले पाहिजे हे आमचं प्रामाणिक मत आहे. कारण की याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाच्या पुढे जाण्या इतपत कुठल्याही राज्य सुप्रीम कोर्ट निर्णय ओलांडू शकत नाही. त्यामुळे सुप्रीम कोर्टाचा निर्णय जोपर्यंत रिव्ह्यू होत नाही किंवा सुप्रीम कोर्ट निर्णय जोपर्यंत सेटासाईड होऊन दुसरा कुठला निर्णय होत नाही तोपर्यंत सर्व अधिकार केंद्राकडे आहे. त्यामुळे मी तर म्हणजे केवळ आम्हीच नाही तर BJPने डेलिगेशन प्राईम मिनिस्टरकडे न्यावं आणि त्यांचासुद्धा हेतू स्पष्ट असेल तर त्यांनी नुसतं राजकारण करण्यापेक्षा जावं, प्राईम मिनिस्टरला विनंती करावी. ज्या पद्धतीने आम्ही तिन्ही पक्षाच्या प्रमुख लोकांनी जाऊन तिथे विनंती केली आहे तशाच पद्धतीने भाजपने सुद्धा जाऊन प्रयत्न करायला हरकत नाही असं आमचं मत आहे. कारण हा सर्व विषय आता जो आहे तो केंद्र सरकारकडे असल्यामुळे त्यांनी त्याच्यामध्ये मदत घ्यायला काय हरकत आहे. मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांची पण 30 मिनिटं भेट झाली. त्या भेटीला काँग्रेसचे प्रमुख मंत्री म्हणून आपण कसं बघता, विशेषतः महाविकास आघाडी? नाही, मुद्दा असा आहे की ह्या दोन्ही विषयाच्या व्यतिरिक्त त्या ठिकाणी मागासवर्गीयांच्या बढतीमधला आरक्षणाचा विषय होता. त्याचबरोबर मेट्रो कारशेड जे कांजूरमार्ग येथील जागेचा तो एक विषय होता. त्याचबरोबर राज्यात आधी असलेली GSTची भरपाई तो विषय होता. पीक विम्याच्या संदर्भामध्ये काही विषय होते. नंतर बल्क ड्रग पार्कच्या संदर्भामध्ये स्पर्धात्मक निविदेस मंजुरीचा विषय होता. नैसर्गिक आपत्तीच्या बाबतीमध्ये NDRFचे नॉर्म्स बदलण्याच्या बाबतीमध्ये काही विषय होते. तेव्हा जवळपास आणि राज्यपालांच्या मार्फत 12 नॉमिनेशन जे MLCचे तोही त्यात विषय होता. त्यामुळे सर्व विषय होते. आम्ही 2-3 विषय जे आम्हाला वाटलं त्या बोललो आणि इतर विषय मग मुख्यमंत्री आणि प्राईम मिनिस्टर यांनी बसून बाकीच्या विषयावर चर्चा केली असावी. मुख्यमंत्र्यांनी स्वतः डिनाय केलं आहे. मुख्यमंत्री आज तिथे दिल्लीमध्ये प्रेसला म्हणाले की मी कुठली राजकीय चर्चा नाही तर राज्याच्या प्रश्नासंदर्भातच मी प्राईम मिनिस्टरची चर्चा केली. ती स्वतः मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. पण असं वाटतं की आता महाविकास आघाडीमध्ये शिवसेनेचे आणि विशेषतः उद्धव ठाकरे यांचे पंतप्रधानांशी इतके जवळचे संबंध आहेत की कुठेतरी महाविकास आघाडीमधल्या आघाडीला कुठेतरी एक धोक्याची चिंता वाटते. मला तसं काही वाटत नाही. मुख्यमंत्री राज्याचे प्रमुख आणि आम्ही तिघही जे गेलो तिन्ही पक्षाचे प्रमुख म्हणून त्या ठिकाणी गेलो आहोत. आमचा पूर्ण भरोसा आहे आणि तसं काही मला वाटायचं काही कारण नाही. कारण मुख्यमंत्री स्पष्टपणे ही गोष्ट बाहेर विशद केली, प्रेस समोर सांगितलेलं आहे. सर, पण भाजपकडनं असं सांगण्यात येतं की राजकीय जे हे करायचं आहे कॉम्प्रोमाइजेस आहे किंवा राजकीय
बाकीच्या ज्या गोष्टी करायच्या त्यासाठी ही भेट झाली. विशेष काही मला वाटतं या बाबतीमध्ये माझ्यापेक्षा जास्त मुख्यमंत्री आपल्याला सांगू शकतील. कुठलाही माझ्याकडे तशी माहिती नाही. राजकीय तडजोडीसाठी ही भेट होती असा आरोप केला गेला. आरोप त्यांना प्रत्येक गोष्टीमध्ये काहीतरी पिवळं दिसतं ना मुख्य ह्या देवेंद्र फडणवीसांना. तर काय करणार, त्यांना कुठल्याही गोष्टी संदर्भात काही पॉझिटिव्ह काही दिसतच नाही. उलट त्यांना आनंद वाटला पाहिजे की देशाच्या प्रमुखांना आम्ही भेटलो, हे विषय मांडले, त्याची मदतीची अपेक्षा केली आणि त्यांनीसुद्धा त्यांच्या पक्षाचे ते प्रमुख नेते आहेत, त्यांनासुद्धा आनंद वाटला पाहिजे की आम्ही देशाबद्दल भेटलो, त्याला वाईट काय. सर सबसे बड़ा सवाल ये है कि केवल मराठा आरक्षण का मुद्दा नहीं है. केंद्र सरकार को अगर आरक्षण देना है, 50% की सीमा अगर पार की जाती है, तो जाटों का आंदोलन है जो राजस्थान में चल रहा है, पटेल समाज भी आंदोलन जो है कर रहा है इस संबंध में. तो आपको लगता है कि केंद्र सरकार ये लिमिट हटाने के लिए तैयार है? क्या उस तरह की पॉजिटिविटी आज बातों में आपको लगी? किसको क्या चाहिए ये विषय नहीं है. सुप्रीम कोर्ट ने एक बार फैसला दे दिया, उस फैसले का इम्प्लीकेशन ये है, ये सभी चीज़ों का जो अधिकार है वो अभी गवर्नमेंट ऑफ इंडिया के पास है. एक तो जब तक उनके पास अधिकार है वो फैसला करे, या तो फिर राज्य को अधिकार दे दे उनकी स्टेट्स के जो इश्यूज फाइनलाइज करने के लिए. तो राज्य को अधिकार दे के फिर मतलब नहीं है. 50% की जो सीलिंग लिमिट है, जब तक वो मर्यादा हटती नहीं है तब तक कोई भी राज्य फैसला कर नहीं सकता है कि कानूनी तौर पर इसमें कई समस्याएं हैं. क्योंकि केंद्र सरकार ने मराठा आरक्षण के सुप्रीम कोर्ट के फैसले के बाद तुरंत वो लोग रिव्यू में गए हैं उस बिंदु को लेकर कि राज्यों के पास अधिकार आबादी से जो 3-2 से फैसला हुआ है उसके संबंध में वो रिव्यू के लिए गए. तो आपको लगता है कि राज्यों के पास वापस आने के बाद ये मराठा आरक्षण मैं केंद्र सरकार की रिव्यू पिटीशन की यहाँ पर उनका मैं आभार मानता हूँ कि उन्होंने रिव्यू पिटीशन दर्ज किया है कि राज्य को उनके अधिकार देने चाहिए, इसमें कोई गलत नहीं है. तो सिर्फ राज्य को अधिकार देकर मतलब नहीं बनता है कि फैसला ही नहीं होगा. राज्य आज हम लोग क्यों हमारी जो महाराष्ट्र में जो दिक्कत क्यों पैदा हुई है, क्योंकि 50% का जो सीलिंग है वो इंदिरा साहनी के केस के बाद में एक केस लॉ बन गया है जिसमें कहा गया कि 50% के ऊपर लिमिट ऊपर आरक्षण नहीं जा सकता. जब तक ये इसमें तब्दीली नहीं आती है, इसमें कोई बदलाव जब तक नहीं आता है, इसमें जब तक कोई फैसला नहीं आता है जिसके लिए केंद्र शासन को कानूनी तौर पर फैसला करना होगा, ये सीलिंग हटाइए और राज्य को अधिकार दीजिए. ये दो चीज़ें होते तो बिल्कुल कोई प्रॉब्लम नहीं. सर दोन वेगळे विषय. एक विद्यमान खासदार भाजपच्या नवनीतराव पोरेंचे कास्ट सर्टिफिकेट बाबत आज कोर्टाने आदेश दिला. यापूर्वी सुद्धा भाजपच्या सोलापूरच्या खासदारांचा सुद्धा व्हॅलिडिटी हा स्पर्धा आलेला आहे कास्ट संदर्भातला. तर राजकीय नेत्यांचे अशा स्वरूपातल्या केसेसकडे तुम्ही कशा स्वरूपात पाहता? राजकीय विषय हा म्हणता येणार नाही. कुठल्याही जे काही कास्ट सर्टिफिकेट्सचा विषय आहे तो शेवटी कायदेशीररित्याच पाहावा लागतो. कुठला पक्षाचा विषय नाही आहे. इथे ज्यांनी कास्ट व्हॅलिडिटी नसताना काही आपले नामांकन भरले असतील ते विषय चॅलेंज होतातच. आणि मग ते कुठल्याही पक्षाचे असो, ते कास्ट व्हॅलिडिटी असेल तर अडचण येत नाही. या दोन्ही प्रकरणामध्ये माझ्या माहितीप्रमाणे कास्ट व्हॅलिडिटी नव्हती, या मुद्द्यावर त्यांचं इलेक्शन सेट असाईड झालेलं आहे असं दिसतं. तर दुसरं की संभाजीराजांनी काल घोषणा केली की 16 तारखेपासून आंदोलन आहे. महाराष्ट्रामध्ये यापूर्वी विनायक मेटेंनी सुद्धा आंदोलन केलं, आता सोलापूरमध्ये सुद्धा आंदोलनाची स्थिती होत आहे. तर फडणवीसांच्या कार्यकाळामध्ये ज्याप्रमाणे मराठा आंदोलन रस्त्यावर उतरले त्याच्या स्वरूपाचे दृश्य आतापर्यंत दिसतील असं दिसतंय. मला हे सांगा, हे आंदोलन कोणाच्या विरोधामध्ये? जर सरकार तुमच्या विरोधात असतं, सरकारने आरक्षण देण्यास नाकार दिला असता, सरकारने आरक्षणाच्या विरोधी भूमिका घेतली असती तर कदाचित मी समजू शकलो असतो की सरकारच्या विरोधामध्ये तुम्ही आंदोलन करा, आमची काही तक्रार नव्हती. पण ज्यावेळेस सरकारच भूमिका ही घेते की मराठा आरक्षण मिळालं पाहिजे आणि दुसरीकडे सुप्रीम कोर्टाने निर्णय दिल्यानंतर मग तुमचं आंदोलन सुप्रीम कोर्टाच्या विरोधामध्ये आहे का, हा खरा प्रश्न आहे. ज्यांनी आंदोलनाची भाषा या ठिकाणी वापरलेली आहे त्यांना मला विनम्रपणे विचारायचं आहे की तुमचं आंदोलन सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाच्या विरोधात आहे का, आणि मग तुम्हाला अशा प्रकारचं आंदोलन सुप्रीम कोर्टाच्या विरोधात तुम्हाला करता येतं का, किंवा आंदोलन करण्याच्या ऐवजी सुप्रीम कोर्टाच्या रिव्ह्यू पिटिशनमध्ये जाऊन कायदेशीर मार्गाने हा प्रश्न सोडवण्यासंदर्भात तुम्ही काय करणार, हा प्रश्न आहे. सरकार तुमच्या बाजूने आहे, सरकार आरक्षणाच्या बाजूने आहे, सरकारची भूमिका आरक्षण मिळालं पाहिजे हीच आहे.
मग आंदोलन कोणाच्या विरोधामध्ये आहे हा खरा प्रश्न आहे. सर, पण राज्याला जे अधिकार आहेत मराठा समाजाला विविध सुविधा देण्यासंदर्भातल्या त्याची देखील परिपूर्णता होत नाही असा देखील आरोप वारंवार होतोय. त्यामुळे सरकार या संदर्भात काही सरकारने जी उपसमिती आहे त्या संदर्भामध्ये 2-3 टप्प्यामध्ये काही निर्णय घेतलेले आहेत. एक तर रिव्ह्यू पिटिशन फाईल करण्यासंदर्भामध्ये भोसले समितीचा अहवाल आलेला आहे. त्या अहवालाच्या निष्कर्षाप्रमाणे रिव्ह्यू पिटिशन फाईल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. नंबर 1. नोकरी संदर्भातला जो विषय आहे तो त्यातल्या ज्या काही कायदेशीर अडचणी लक्षात घेऊनसुद्धा मुख्य सचिवांनी या सगळ्या प्रकरणामध्ये लक्ष घातलेलं आहे आणि लवकरच तो प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर मार्गदर्शनाकरता आणि निर्णयाकरता मुख्य सचिवांच्या माध्यमातून तो तिथे यावा असा आमचा प्रयत्न आहे. लवकरात लवकर तोही कॅबिनेटमध्ये येईल अशी माझी अपेक्षा आहे. राहिला प्रश्न ज्या इतर 10-12 गोष्टी होत्या म्हणजे केसेस मागे घेणं, ती प्रक्रिया जवळपास पूर्ण, मी त्याचा सगळा आढावा तुम्हाला येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये समक्ष मांडणार आहे की त्यात काय प्रगती आहे. सगळ्याच बाबतीमध्ये अतिशय चांगली प्रगती आहे. सगळ्याच बाबतीमध्ये घेतलेले निर्णय हे निश्चित मार्गी लागत आहेत आणि त्या सगळ्या गोष्टी संदर्भामध्ये एक चांगली प्रगती आहे एवढं मला सांगायचं.